मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम डोंगराळ परिसरात वसलेल्या भोजदरी गावात सामाजिक वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. 2023 ते 2026 या कालावधीत तब्बल 7,500 वृक्षांची लागवड केल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलंय. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास गाव परिसरामध्ये नगण्य वृक्ष आढळून आलेत असं समोर आलंय. यात गावची फसवणूक करण्यात आली असून विशेष म्हणजे लावलेली झाडंही आजच्या घडीला जिवंत नसल्याचा दावा डॉक्टर योगेश मते यांनी केलाय. म्हणजे जवळपास मागच्या ऑगस्टमध्ये आम्ही काही वृक्षारोपण इथे केले. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वृक्षारोपण यापूर्वी झालेलं आहे आणि परंतु आम्हाला तिथे कुठे झाडे निदर्शनास आली नाही. आम्ही थोडीशी चौकशी केली असता आमच्या असं लक्षात आलं की सामाजिक वनीकरणाअंतर्गत आमच्या गावामध्ये जवळपास 7,500 झाडं लावली गेलेली आहेत आणि त्याचं जे एकूण एस्टिमेट जवळजवळ 1.25 कोटी रुपये इतकं होतं. तर त्यांनी सामाजिक वनीकरणाने 5 साईट आम्हाला अलॉकेट केल्या होत्या. त्यामध्ये आमच्या गावच्या ज्या परिसरामध्ये वाड्या वस्त्या आहेत तिथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करायचं असं प्लॅन मध्ये दिसत होतं. आताही ती जर तुम्ही बघितलं तर ते ऑनलाईन सगळं मनरेगाच्या वेबसाईटवरती सगळे डिटेल्स आम्हाला दिसत आहेत. आमच्या टोटल साईट होत्या लाल माती ते पेंबरेवाडी, त्याच्यानंतर भोजदरी शिव ते भोजदरी रस्ता, दारसोंडवाडी ते भोजदरी, खालची बाळंद्री ते लाल माती, भोजदरी ते गांगोबाचा कडा, आम्ही त्याला कोठ्याचा कडा असं म्हणतो. आता हा जो एकंदरीत खर्च आहे जो केलेला गेलेला आहे, परंतु तुम्ही जर आता प्रत्यक्षात बघितलं तर तिथे आपल्याला अतिशय झाडं म्हणजे नाहीतच, उपलब्धच नाहीत आणि जे काही काड्या दिसत आहेत तर याची संपूर्ण शूटिंग आमच्याकडे आहे. त्या खड्ड्यांची शूटिंग पण आमच्याकडे आहे. किती खड्डे आहेत, संपूर्ण 5च्या 5 साईडच्या खड्ड्यांची शूटिंग संपूर्ण आम्ही केलेली आहे. खड्डा टू खड्डा आपण जाऊन मोजू शकतो, आपण तिथून सगळे डिटेल्स घेऊ शकतो. आम्ही अतिशय पुराव्यानिशी आणि अतिशय आत्मविश्वासाने बोलतोय की ही जी आहे ही आमच्या गावची जी आहे ही फसवणूक झालेली आहे आणि आता जर बघायला गेलं तर हे आमच्या गावचं हे नुकसानच आहे. अशा प्रकारे माझी प्रशासनाला विनंती आहे की ही जे 7,500 जी झाडं आहेत ही आमची झाडं आपण लावून द्यावीत. आम्हाला आमची झाडं, गावकऱ्यांना ही संपूर्ण झाडं आम्हाला जाग्यावर हवीत, अन्यथा आम्ही याची संपूर्णपणे तक्रार जी आहे ही प्रशासनाकडे पुन्हा एकदा करू. ही संपूर्ण कामं मनरेगा अंतर्गत करण्यात आल्याचं सांगितलं गेलंय. मात्र ज्या ग्रामस्थांच्या नावावर बिलं काढली गेली त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. खात्यावर ना त्यांनी अकाउंट नंबर घेतला आणि माझ्या खात्यात पैसे आले. त्यांनी मला डायरेक्ट आले, भेटले, घरी आले, म्हणजे तुझ्या अकाउंटवर कुऱ्हाडे साहेब, साने आणि कुऱ्हाडे ठेकेदार ते आले होते आणि त्यांनी म्हणले तुमच्या खात्यावर पैसे आले, मग तेवढे पैसे काढून द्या. मग मी त्यांचे रोजगार आम्ही म्हटले पैसे आले आणि ते काढून द्या तेवढे म्हटले. मग मी त्यांच्या संग बँकेत गेलो. किती पैसे होते? ते बरेच हप्ते असे टप्प्याटप्प्याने हप्ते आले होते. तुम्ही किती पैसे दिले त्यांना? जवळजवळ 50,000चा टोटल आकडा दिला त्यांना. हो, स्वतः मी. तुम्हाला काय पैसे दिले? नाही, रुपया नाही, 1 रुपया पण नाही दिला. आणि सगळे तुमच्या सहाय्या घेतल्या आणि पैसे काढून घेतले आणि हे सगळं फसवणूक केलेली आमची. म्हणजे काही त्याचं माहित नाही, झाडं पण लावलेली माहित नाही, पुढं रोजगार काम होते ते पण माहित नाही आम्हाला. असे सगळे फसवणूक त्यांनी अकाउंटला पैसे काढून घेतले, आले म्हणून सांगितले आणि पैसे घेतले काढून. तुम्हाला कधी कळालं आपली फसवणूक झाली? ज्यावेळी आता हे म्हणजे फसवणूक झाली, ज्यावेळी यांचे नोटीस आलं ना त्यावेळी मला कळालं की अशा परिस्थितीनं झालेलं आहे. त्याच्या अगोदर मला काहीच माहिती काढून दिले. तुम्हाला काय सांगितले? कशाचे पैसे? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी फक्त म्हणजे रोजगार आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि ते पैसे आम्हाला तुम्ही काढून द्या, मला काय टेन्शन नाही काय नाही, असं एवढं त्यांनी सांगितलं. आणि मग मी तिथे पैसे त्यांना स्वतः घेऊन गेले आणि पैसे काढून घेतले. तुमचं नाव सांगा. शांताराम रावजी वाळून, राहणार भोजदरी. पहिल्यांदा ना कुंदनमध्ये घरी आला, म्हणलं आपलं रोजगार हमीचं काम आहे ना, त्यासाठी जॉब कार्ड आणि तुमचं आधार कार्ड आणि बँकचं पासबुकचं झेरॉक्स एवढं तुम्ही द्या आणि कामाला तुम्हाला पगार बिगार येईल
म्हणलं चालेल, आम्ही दिलं ते सगळं दिलं. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आम्हाला ते बँकेत मी गेले ना चौकशी पैसे, तर पगार आले. तर मग तो म्हणलं ते पैसे काढून द्या तुम्ही. आणि मग मी गेले न ते पैसे काढून दिले, 1 महिने दिले. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याला आले परत, ते पण परत काढून दिले. आणि मग मला ते लक्षात आलं का आपण काम करायला गेलो नाही, हे बिगर कामाचे पैसे आपल्याला येतात, पण हे काहीतरी फॉल्ट याच्यात होणार 100%. आणि मग ते मला लक्षात आलं. त्याला म्हणलं हे खातं आमचं बंद करून टाक, हे काय आमच्या याला योग्य वाटत नाही म्हणलं. मग चालेल म्हणलं, मग ते आम्ही बंद करून टाकलं. तेवढं 2 महिन्याचे पैसे आम्ही 2200 रुपये त्याला मी माझ्या हाताने मी त्याला बँकेतून काढून दिले. मग त्यांनी ते कोणाला दिले हे काय आम्हाला माहिती नाही. इंडियन वर्ष बँक. संबंधित ठेकेदारांनी काही ठराविक ग्रामस्थांच्या नावावर बनावट बिलं काढली, तर मृत व्यक्तीच्या नावावर देखील बिलं काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं मत भास्कर भारती यांनी मांडलंय. येथील आज जक्केसरकर मॅडम आल्या होत्या. त्यांची जी इन कॅमेरे आम्ही चौकशी करायला लावली, तर त्या मॅडमनी शूटिंग काढू नका असे बोलले. मॅडमला एकच सांगणे का बोलणे असं विचारणे, तुम्ही त्या चौकशीमध्ये याच्यात झाडांमध्ये भ्रष्टाचार केला नाही, मग तुम्ही इन कॅमेरा काय घाबरता? दुसरी गोष्ट, माझ्याकडे पुरावा आहे. 1919 ला या माणसाची मयत झालेली आहे आणि 2023 ला बिल काढले गेलेली आहेत. 90,000 रुपये बिल काढलेले गेलेले आहे. मृत्यूचा दाखला जॉईन करून याची चौकशी करण्यात यावी, एवढंच बोलतो बस. ह्या माणसाचं नाव बबन सकाराम ओगले. आणि दुसरी गोष्ट, का तेच खड्डे तेच झाड असं 3 वर्ष गव्हर्नमेंटनी फसवणूक केलेली आहे. टँकर डुप्लिकेट लावून बिलं काढलेली नाहीत, पाणी टाकलेलं नाही. पाणी टाकलं असतं तर झाडच गेली नसती, पण टँकरची डुप्लिकेट बिलं काढलेली आहेत. आणि सदर चौकशी करण्यात यावी. शासकीय उपक्रम राबवले जातात आणि ते उपक्रम खेडेगावामध्ये लोकांना काही कळत नाही असं समजून त्याचं सगळ्या प्रकारची प्रोसेस न करता असेच पैसे त्यातून काढले जातात. त्यात बरेच नावं दाखवली जातात, ज्या लोकांना काही समजत नाही अशी नावं दाखवली जातात. तर त्या मॅडम ज्या आहेत त्यांनी जी शासनाची चौकटी या मुलांनी आमच्या ग्रामविकास मंडळाकडून आम्ही त्यावेळेस त्यांना अधिकार दिले, त्यातून त्यांनी ते काम चालू केलं. त्यांनी त्याच्यात FIR दाखल केला. त्यांना काही फोन आले धमकीचे, ह्या गोष्टी फार चुकीच्या आहेत ना. धमकीचे फोन त्यांना येतात, अरे आम्हाला तुम्ही मदत केली, आमच्या गावासाठी तुम्ही निधी उपलब्ध करून दिला. त्या अधिकाऱ्यांनी परस्पर काढायचं आणि पुन्हा गावात येऊन त्या मॅडम आल्यानंतर त्यांनी ऍटलिस्ट, एवढे गावचे लोक आहेत, मुंबईवरून एवढे चाकरमानी आलेले आहेत, आम्ही रात्री मुंबईवरून निघालो, सकाळी इथं आलो, त्या विदिन 5 मिनिट्स त्यांनी काहीतरी इथे शूटिंग बिटिंग मला नाही कळत आणि ते निघून गेले. अरे हा काय प्रकार आहे? लोकशाही का हुकुमशाही? आणि दुसरं एक, त्यांनी पुन्हा काय सांगितलं का आमचं हे झाडांचं मी माझ्या पद्धतीने बघते आणि त्यांनी जबाब लिहायचा आणि यांनी सही करायची. हा कुठला प्रकार? जबाब म्हणजे त्या मुलाला बोलू द्यात ना काय बोलायचं. त्याला पैसे मिळालेत की नाही, त्याची फसवणूक झाली तर त्याच्यावर काहीतरी झालं, त्याचं ऐकलं पाहिजे. याच्यासाठी शासनाने त्यांची नेमणूक केलेली आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो, हे चोरले गेले, ते चोरले, विहीर चोरीला गेली, डोंगर चोरीला गेला. आमच्या त्या ह्या गावाचा विकास होण्यासाठी, हे गाव हिरवगार होण्यासाठी जी झाडे आहेत, ती झाडच आमची चोरीला गेली. त्यांनी लावली नाही याचं कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे नाही. मुलांनी ज्या शूटिंग केल्यात त्याच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी आणि सुरुवातीपासून याच्यावर एक कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण गाव याच्यामध्ये उतरेल आणि शासनाला त्याचा पूर्णपणे संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. त्यासाठी आम्ही पोलीस संरक्षण वगैरे सगळं मुलांनी केलं होतं. अरे सगळं असून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? जर आम्ही आमच्या खर्चाने तुम्हाला पोलीस संरक्षण मागितले तर तुम्ही घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि त्या बिंदास निघून गेल्यात म्हणजे दिस इज नॉट फेअर. आणि हे गावच्या दृष्टीने आणि त्यांना जे अधिकार दिले शासनाने, याच्या हे अतिशय निंदनीय आहे असं मी गावच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो. 6-7 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्यातलाच एक मित्र गावच्या बाहेर रस्त्याला फिरायला चाललेला होता आणि अचानक त्याच्या निदर्शनास असं आलं की बाहेरून एक बोलेरो आली आणि त्या गाडीतून एक 6-7 मुलं उतरली आणि त्यांनी आम्ही लावलेल्या गाड्यांची शूटिंग करायची सुरुवात केली. तर आमच्या मित्राने सहजच त्या मुलांना, त्या गाडीतून उतरलेल्या लोकांना विचारलं की बाबा तुम्ही शूटिंग का करतात? तर त्यातल्या 1-2 जणांनी सांगितलं की आम्ही या झाडांचं शूटिंग करून चालवलेलं आहे आणि आपल्या गावात जो काही आम्ही सामाजिक उपक्रम, वनीकरणाचा उपक्रम अंतर्गत जी काही झाडं लावलेली आहेत त्या झाडांचं रेकॉर्ड आम्हाला द्यावं लागतं आणि त्याच्यावर आमची बिलं निघतात. आमच्या मित्राने त्या ठिकाणी त्यांना प्रश्न केला की ही झाडे तर आम्हीच लावलेली आहेत, तुम्ही असं कसं करू शकता? त्यानंतर हा झालेला प्रकार आमच्या मित्रांना आम्हाला जेव्हा गावात येऊन सांगितला
तेव्हा खऱ्या अर्थाने या प्रकरणात आम्ही लक्ष घालायचं ठरवलं. आणि पुढे जेव्हा लक्ष घातलं, ग्रामपंचायत लेवलला काही चौकशी केली, सामाजिक वन विभागाअंतर्गत काही कार्यालयांमध्ये आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की गावाबाहेर जे 5 रस्ते जातात वाड्या वस्त्यांवरती, या प्रत्येक वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावरती या सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत साधारणतः प्रत्येक रस्त्याला 1,500 झाडं लावण्याचं रेकॉर्डली त्या ठिकाणी आम्हाला सापडलं. आणि जवळजवळ गावातले काही लोक आणि गावाबाहेरील काही लोक अशी जवळजवळ साधारणतः 45 एक लोकांची नावं त्याच्यामध्ये आम्हाला सापडली की ज्यांच्या नावावरती हजारो आणि लाखोंची बिलं गैरमार्गाने काढलेली आहेत. JCB आले होते, जे खड्डे घेतलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही का हे खड्डे कशासाठी चालू? लोकांनी विचारलं, आमच्यातल्या गावकऱ्यांनी काही त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला झाडं लावायची आहेत, अशी उत्तरे त्यांनी दिली आम्हाला. JCB म्हणजे झाड खऱ्या अर्थाने जर सामाजिक वनीकरणाची जी प्रोसेस आहे त्याची काहीतरी नियमावली आहे ना झाडं लावण्याची. खड्डा किती फुटाचा असला पाहिजे, झाड किती लेवलचं, कोणत्या लेवलचं असलं पाहिजे, किंवा ते लावल्यानंतर त्याची कोणती काळजी घेतली घेणं आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारत त्यांनी अगदी काही ठिकाणी तुरळक झाडं जी दिसतात आता अगदीच तुरळक दिसतात, त्याच्यामध्ये खड्ड्याचं जे काही शासकीय नियमानुसार जे काय पाहिजेत ते कुठंच आम्हाला दिसत नाही. तुरळक काही खड्डे दिसत आहेत, काही ठिकाणी तुरळक 4-6 काड्या दिसत आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी सगळा तो कार्यक्रम राबवलेला दिसतोय. आणि 7,500 झाडांमागे जवळजवळ 1.25 कोटीचा बिलं लोकांच्या नावावर काढलेली आहेत. त्यांची काही लोक त्यांनी बाहेरून आमच्या गावात कामाला दाखवलेले आहेत. मनरेगा अंतर्गत हा सगळा कार्यक्रम राबवला जातो. मनरेगाच्या नियमानुसार गावातलीच लोक त्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने घेणं आवश्यक आहे. म्हणजे बाहेरची लोक कशी आमच्या गावात आली, त्यांच्या नावावर ती लाखो रुपयांची बिलं कशी काढली गेली, हा आमच्या लोकांचा प्रश्न आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय झाडं लावायची किंवा वर्गणीतून हा सगळा उपक्रम राबवायची, त्याच्यावरती जर कुणी अशा प्रकारचा एक प्रकारे पैसा काढून डल्ला मारत असेल तर गावकरी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. झालेला सगळा हा प्रकार गैर आहे, त्याची योग्य ती चौकशी व्हावी आणि त्याच्यातून दोषींवर कारवाई व्हावी, हा आमच्या गावकऱ्यांचा एक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या चौकशीसाठी ज्या केसरकर मॅडम आलेल्या होत्या, सहाय्यक वनरक्षक अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, तर यांनी पहिल्यांदा देखील आम्हाला अशा प्रकारे फोन केला. आम्ही पुण्यावरून, प्राध्यापक योगेश मते असेल, मी असेल, आम्ही आमची पुण्यावरून कामेधंदे सोडून इथं आलो. इथं आल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात त्यांनी 1 तासात मस्तपैकी त्यांनी ती चौकशी गुंडाळली. जेवायला नंतर बाहेर गेल्याच्या 3 तास आल्याच नाहीत. आल्यानंतर चौकशी झाली असं सांगितलं आणि निघून गेला. आजही तोच प्रकार झाला. आज जेव्हा त्या आल्या, इथं आम्ही सगळे लोक, आमची चाकरमानी मुंबईकर मंडळी असतील, पुण्यातील लोक आहेत, आम्ही एवढ्या लांबून खर्ची करून सगळे इथं आलोत, प्रत्यक्ष उपस्थित राहिलोत. तर जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जे आमच्या लोकांचे जबाब घेणार आहात ते सगळे आमच्या इन कॅमेरा होऊ द्यात, तर ते म्हणे अशा प्रकारची कुठली चौकशी इन कॅमेरा होत नाही आणि तुम्ही आम्हाला योग्य ते सहकार्य करत नाहीत, म्हणून त्यांनी ते उधळून लावलं आणि निघून गेले ते सगळे लोक. तर हे सगळं चुकीचं चाललंय, मनमानीपणा ही लोक करतायत. तालुका फॉरेस्ट ऑफिसर असतील किंवा त्यांचे जे काही कर्मचारी आहेत, त्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये हात भरभटलेले आहेत. योग्य ती चौकशी होऊन याचा योग्य तो चढा लागला पाहिजे. यातून शासनाची मोठी रक्कम हडप केल्याचा आरोपही केला जातोय. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय तर झालाच, शिवाय पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशालाही तडा गेल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होतीये. दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर वन विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र ही चौकशी अत्यंत संथ गतीनं सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावात येणारे अधिकारीही कोणतंही समाधानकारक उत्तर न देता अथवा सहकार्य न करता परत जात असल्याची तक्रार केली गेली आहे. तर ही माहिती उपलब्ध करणाऱ्या तरुणांना देखील धमकी दिली जाते, त्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका आहे. यामुळे ही सर्व चौकशी होऊन कायदेशीर कारवाई होणं गरजेचं असल्याचं मत पोपट वाळुंज यांनी व्यक्त केलंय. आज ते जिल्हाधिकारी इथं आले होते, तर त्यांची चौकशी त्या चालू असताना काही लोकांनी आम्ही आज प्रश्न विचारला का जर समजा हे जबानी घेतात, मुलाखती घेऊन राहिलेत, तर आमच्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे, म्हणून आम्ही ते व्हिडिओ शूटिंग काढायचा प्रयत्न केला. तर त्यांनी ते लगेच त्यांचे दप्तर वगैरे बंद करून ते निघून गेले. म्हणजे चौकशी चालू असताना असं बंद करणं चुकीचं आहे मला वाटतंय. मग आता आतापर्यंत 3 वेळा मुंबई पुण्याहून लोक आले
आणि ही चौकशी अशी अर्धवट होते. त्याच्यामध्ये काही जे योगेश मते असतील, भाऊ गोडके असतील, यांना धमकीचे फोन करण्यात आलेले आहेत. एखाद्याचा जीवाला धोका आहे या गोष्टीपासून. पुण्यात जाऊन त्यांच्या घरी जाऊन धमकी देण्यात आलेली, फोनवर धमकी देण्यात आलेले, ह्या चुकीच्या गोष्टी घडून राहिल्यात. याच्यामध्ये मग कोण शासकीय अधिकारी असतील, ते रेंजर असतील, शिपाई असेल, फॉरेस्टचे कोण कोण अधिकारी असतील ते काय आम्हाला माहित नाही. पण हा दाबण्याचा प्रयत्न येतो, सर्व प्रकार दाबून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर याची संपूर्ण खातेन्यायी चौकशी व्हावा अशीच माझी ग्रामस्थांतर्फे विनंती आहे. धन्यवाद. भोसदरीसारख्या दुर्गम भागात पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेमध्येच गैरप्रकार होत असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच प्रत्यक्ष वृक्षारोपण करून परिसर हरित करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.